शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्ता परिसरात रविवारी सकाळी व्यावसायिक चिरंजीव दत्तात्रय गाडवे याच्यावर झालेल्या हल्ल्यात व हवेत गोळीबार प्रकरणात तोफखाना पोलिसांनी भिंगार परिसरातील 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलाय। त्यांनी आणखी 2 साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। मात्र उर्वरित 2 संशयित आरोपी अद्याप पसार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। अहिलानगर तालुक्यातील चास येथील कॉलेज परिसरातून एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून जबरदस्तीने पळून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी अहिलानगर तालुका पोलीस ठाण्यात 4 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पीडित तरुणीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार शुभम दीपक काकडे, ऋषिकेश दीपक काकडे व शुभम चितळेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। शहरातील अहिलानगर मनमाड रस्त्यालगत असलेल्या साई मिडास इमारतीमध्ये ॲक्युम स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधित कक्षाने बुधवारी रात्री धाड टाकून सुरू असलेला कथित देहविक्रीचा व्यवसाय उघडकीस आणला। या कारवाईत 4 महिलांची सुटका करण्यात आली असून मालक, मॅनेजर, ग्राहक यांच्यासह 4 विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। जिल्हा परिषदेत नोकरी मिळवण्यासाठी किंवा बदली प्रक्रियेत सवलत घेण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता थेट निलंबनाची कारवाई न करता त्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे। तसेच जिल्हा पातळीवरील दिव्यांग प्रमाणपत्र मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांऐवजी त्यांच्या वरिष्ठ अधिकारी अथवा कार्यालयामार्फत या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिलेत। या आदेशानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने पूर्वी तपासणी केलेल्या 504 कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची नव्याने पुनर्पडताळणी करण्याचा निर्णय घेतला। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे। त्याचबरोबर प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीस क्रॉस रेडचा दणका सुरू केलाय। त्यामुळे जिल्ह्यात सिस्टीम बदलल्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची चर्चा आहे। त्यात पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांचाही लेखाजोखा पोलीस अधीक्षकांच्या कानापर्यंत पोहोचलाय। त्यामुळे कार्यकाळ पूर्ण हो अथवा न हो खांदेपालट अटळ आहे अशी चर्चा पोलीस वर्तुळात आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।